राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची आज आमदार पात्रता प्रकरणामध्ये अजित पवार गटाची साक्ष नोंदवली जाण्याची शक्यता आहे। प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रतोद अनिल पाटील यांची साक्ष घेतली जाईल। यावेळी शरद पवार गटाच्या वतीने जे दावे करण्यात आलेले होते ते खोडून काढण्याचा प्रयत्न अजित पवार गटाकडून करण्यात येणार आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। निलेश, आजच्या उलट तपासणीमध्ये नेमकं काय होणार आहे, काय नेमकी साक्ष नोंदवली जाणार आहे? आपण शरद पवार गटाची ज्यावेळेस सुनावणी चालू होती त्यावेळेस त्यांच्याकडून प्रामुख्याने आरोप करण्यात आला होता। आमच्या कालावधीमध्ये ब्लॉक सदस्यापासून अगदी जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्षांच्या देखील निवडणुका पार पडल्या होत्या आणि त्या सगळ्या निवडणुकांची कागदपत्र आमच्याकडे होती। मात्र ती कागदपत्र आम्ही ज्या व्यक्तीकडे ठेवायला दिली होती त्या व्यक्तीने ती कागदपत्र चोरली अशा पद्धतीचा दावा करण्यात आला होता। प्रामुख्याने 2 कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी उल्लेख शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आला होता। तर दुसरी बाब म्हणजे कोपरगावचे आमदार असणारे आशुतोष काळे यांच्या बाबतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते। अजित पवार यांना ज्यावेळेस पाठिंबा सादर केला त्यावेळी ज्या आमदारांना त्या पाठिंबा पत्रावर सही केली ती सही अमोल आशुतोष काळे यांची देखील आहे। मात्र त्यावेळी आशुतोष काळे हे अमेरिकेत होते, त्यामुळे आशुतोष काळे अमेरिकेत असल्यामुळे कुठल्याही प्रकारे ते तिथं स्वतः उपस्थित राहून सही करू शकणार नव्हते आणि त्यामुळे ज्या सह्या करण्यात आलेल्या आहेत आमदारांच्या त्या देखील खोट्या आहेत अशा पद्धतीचा देखील दावा करण्यात आला होता। त्यामुळे एकंदरीतच आजच्या या सुनावणीच्या निमित्तानं शरद पवार गटाचे दावे अजित पवार गट खोडताना आपल्याला पाहायला मिळेल। धन्यवाद निलेश, दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। अपडेट घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।